हरे कृष्ण प्रभूजी, खूप छान क्लास होता. खूप छान समजून सांगितलं. माझा एकच प्रश्न होता फक्त प्रभूजी, की मानव सेवा ही माधव सेवा होऊ शकते का? माधव सेवा ही मानव सेवा होऊ शकते का? नाही ना? हा, तेच. थोडासा ऍक्च्युली आपल्या हा क्लासचा थोडासा विरुद्ध प्रश्न आहे, पण माझ्या डोक्यात होता खूप समजलं मला. दिवसापासून. कसं आहे म्हणजे हे काही लोकांनी कन्सेप्ट काढलाय. हा, असं नाहीये की मानव सेवा करू शकत नाही. मानव सेवा करू शकतो आपण. पण कुठल्या गरीबाला मी दान दिलं, कोणाला खायला दिलं, हा परमात्मा नक्की संतुष्ट होईल. पण काही लोक माधव सेवा सोडूनच देतात, बोलतात नाही मानव सेवाच करेल. दॅट इज तसं नाही झालं पाहिजे. मानव सेवा करू शकतो आपण, पण माधवला कधी विसरलं नाही पाहिजे. ह्याने माधव हा संतुष्ट होता आहे, तो परमात्मा जो आहे तो संतुष्ट होता, हे विसरलं नाही पाहिजे. आणि सिंपल, जसं प्रभुपादजी नेहमी सांगतात की कोणाला भूक लागली आहे, आपण मानव सेवा केली, परत 3 तासात त्याला परत भूक लागेल, परत येईल तो. तसं किती दिवस आपण त्याला करू शकतो. म्हणून प्रभुपादजी काय सिंपल, त्याला जेवण बनवायला शिकवा, तो तुझं जेवण पण बनवेल आणि तो तुझी भूक पण मिळेल. आणि ते काय आहे, तो आता जो गरीब आहे तो का आहे, त्याच्या कर्म, जसं आपण पाहिलं तात्पर्यामध्ये, का त्याच्या कर्मांमुळे त्याने जे पाप केले, तर आपण त्याला एज्युकेट करतो, त्याला भगवद्गीता देतो, त्याला सांगतो बाबा ही आता तुझी जी अवस्था आहे ती पाप कर्मांमुळे आहे. भगवद्गीता वाचतो, पण त्याला आपण भगवद्गीता देतो. आणि जेव्हा त्याला समजतं की आता मी जे काही माझी अवस्था आहे ती माझ्या पाप कर्मामुळे, तर ते जेव्हा पाप कर्म हळूहळू हळूहळू सोडतो, तेव्हा तो त्याचा, जसं इथे सांगितलं, ज्ञानामध्ये वृद्धी झाली पाहिजे. ते ज्ञानामध्ये जेव्हा तो वरती येतो तेव्हा ते ऑटोमॅटिकली त्याचे जे आहे, ऍक्च्युली ती खरी जी आहे ते म्हणू शकतो मानव सेवा. त्याला भगवंताकडे, जसं आपण ते उदाहरण पण पाहिलं की एक मुलगा एका काय बोलतो मेळा जो असतो त्याच्यात जर हरवला आहे, तर एक व्यक्ती येऊन त्याला 10 रुपये देतो, निघून जातो. दुसरा व्यक्ती तो त्याला थोडस खायला देतो, निघून जातो. पण तिसरा व्यक्ती जो आहे तो इंटेलिजंट, तो काय करतो, त्याला पकडतो, त्याला जो ऑर्गनायझर आहे, जो स्टेज आहे, मंचाकडे घेऊन जातो, माईक वरती अनाऊन्स करतो, "बाबा, हा एक मुलगा हरवलेला आहे, कोणाचा आहे तुम्ही घेऊन जा." मग तो थांबतो. जेव्हा त्याचा वडील येतो त्याच्या हातात देतो, दॅट इज मोस्ट इंटेलिजंट पर्सन. तर आपण काय करतो, मानव सेवा, माधव सेवा करायची, ठीक आहे. कोणाला जेवण दिलं, कोणाला कपडे दिले, कोणाला थंडीमध्ये ब्लँकेट दिलं, त्यांना वाटतं की दॅट इज बेस्ट. ठीक आहे, म्हणजे असं नाहीये की ते केलं नाही पाहिजे, ते करू शकतो, बट त्याच्यासाठी आपण माधव जो आहे, भगवान कृष्ण, त्याला विसरू शकत नाही. दॅट इज मेन इम्पॉर्टंट. आणि आपण पाहतो की जसं इस्कॉन मंदिरामध्ये आपण जर गेलो, तर किती लाखो लाखो लोकांना खिचडी प्रसाद वाटला जातो, लाखो जे गौमाता आहे त्यांची सेवा होते, किती भक्तांची सेवा होते. तिथे आपण जर भगवंताला दिलं, तिकडे मंदिरामध्ये दिलं, तर ऑटोमॅटिकली भगवंताला पण जातं, भगवान पण, म्हणजे आपलं माधव सेवा पण होते, आणि त्यांच्याद्वारे मग मानव सेवा पण होते. तर ते बेस्ट आपण तसं करू शकतो. पण काही लोक जे आहेत, जो कन्सेप्ट थोडासा डायव्हर्ट केला आहे, ते म्हणतात की नाही नाही, मानव सेवा काही गरज नाही, आपण फक्त मानव सेवा करू. ते चुकीचं. दॅट शुड नॉट हॅपन. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, म्हणजेच काय की समजा एखादा पीडित व्यक्ती असेल, तर त्याला आपण जो कृष्ण कॉन्शियसनेसचा मार्ग दाखवणं, हीच माधव सेवा झाली. करेक्ट. म्हणजे त्याला थोडंसं जेवण पण दिलं, त्याला गरीबाला थोडं खायला पण दिलं, थोडे पैसे पण दिले, आणि त्याला एक भगवद्गीता पण दिली, बाबा हे. आणि त्याला थोडंसं ज्ञान पण दिलं, बाबा तू असं नको करू, तू हे कर, तू हे कर, राईट. जे काही वाईट कामं ती सोडून दे. बरोबर. असं नाही की म्हणजे जो उपाशी माणूस आहे त्याला फिलॉसॉफी, भगवद्गीता देणं चालू केली नाही, नाही, तरी तो तसं नाही. ऐकणार, ते Yes. पण उपयोगाचं नाही. म्हणजे जो बोलतो ना, आधी पोटोबा नंतर विठोबा, तर त्याच्यावर राईट, पोट राईट. भरलेलं असेल, देन ही विल बी हॅपी. हा, मग तो ऐकेल तुमचं. फक्त तुम्ही त्याला प्रवचन करत बसलं तर बोला, रे बाबा कशाला डोकं खातं, जाऊ दे बरोबर, बरं, बरोबर. मी दुसऱ्याकडे जाऊन बरोबर. भीक मागतो. सो त्याला पैसे दिले पाहिजे, त्याला जेवणही दिलं पाहिजे, अँड विथ दॅट इज नॉट इनफ. जसं येस. तिसरा जो इंटेलिजंट आहे, त्याला भगवंताकडे, परत जो आपला खरा पिता आहे त्याच्याकडे आपल्याला डायरेक्ट केलं पाहिजे. दॅट इज रिअल बरोबर, सेवा. बरोबर. छान, छान समजलं मला. हा ना. हरे कृष्ण प्रभूजी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू माता, खूप चांगला प्रश्न विचारला.